शिवाजी, जय शिवाजी. आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी अध्यक्ष आदरणीय आमदार रवी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की. निश्चितपणे ही गोष्ट सांगितली पाहिजे की शेवटी आमचा जो कार्याचा आत्मा आहे, आमचा जो विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववाद आहे. हिंदुत्ववादी आम्ही आहोतच, याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे. आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आमचा आत्मा आहे, या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. जसं मी वेळोवेळी सांगितलं, आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे. मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो, कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की एवढं मोठं जनसमर्थन जेव्हा मिळतं तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला जबाबदारीने वागावं लागेल. जिंकल्यानंतर उन्माद नको. कोणीही उन्मादाने या ठिकाणी जिंकल्यानंतर वागणार नाही, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेनं अपेक्षेने निवडून दिलाय, पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण सगळे निवडून आलो. मोदीजींवर जो विश्वास आहे, भाजपावर जो विश्वास आहे, या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत. त्यामुळे कुठेही या विश्वासाला तडा जाणार नाही, अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील, हा विश्वास मला आहे. या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू, हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि सोबतच अर्थात या ठिकाणी आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांनाही, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी आरपीआय असेल, पिरिपा असेल, या सगळ्या मित्र पक्षांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो. इथे येण्यापूर्वी माननीय शिंदे साहेबांना मी त्या ठिकाणी फोन करून, आणि त्यांचा मला फोन आला, त्यांनी माझं अभिनंदन केलं, मी त्यांचं अभिनंदन केलंय. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीनं या ठिकाणी काम करेल, हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो.